रामापूर या भारतीय गावात लीडर लेडी रुक्मिणी प्राचीन राक्षस अधर्म जागृत झाल्यामुळे काळजीत होती। पौराणिक कथांनी अधर्माच्या नाशाचे भाकीत केले। रुक्मिणीने तिचा शक्तिशाली भाऊ अर्जुनचा सल्ला मागितला। अर्जुनने आश्वासन दिले, एकत्रितपणे आम्ही आमच्या घराचे रक्षण करू आणि धर्माचे पालन करू। भगवान विष्णूचा आशीर्वाद घेऊन भावंडांनी युद्धाची तयारी केली। अधर्माने हल्ला करताच रुक्मिणी आणि अर्जुन ठामपणे उभे राहिले। अर्जुनने आपली दैवी तलवार चालवली, तर रुक्मिणीने प्राचीन बुद्धी चालवली। त्यांच्या एकत्रित शक्तीने अधर्माचा पराभव केला। रामापूर वाचले। गावकऱ्यांना आनंद झाला। कृतज्ञतेने त्यांचे मन भरून आले। रुक्मिणी हसली, निश्चिंत झाली। आमचं गाव सुरक्षित आहे। अर्जुनने होकार दिला, धर्माचा विजय होतो। रुक्मिणी आणि अर्जुन, तुमच्या शौर्याने आम्हाला वाचवले, असे गावातील वडिलाचे कौतुक केले। भगवान विष्णू प्रकट झाले। शाबास रुक्मिणी आणि अर्जुन, तुमच्या निस्वार्थीपणाने समतोल साधला आहे। रुक्मिणी आणि अर्जुनने नमन केले। रामापूरची भरभराट झाली। रुक्मिणी आणि अर्जुनचे बंध आणखी घट्ट झाले। गावाने भावंडांच्या विजयाचा जल्लोष केला। वर्षे उलटली, रामापूर शांत राहिले। रुक्मिणी आणि अर्जुन हे नाव धैर्याचे समानार्थी बनले। त्यांचा वारसा जगला, एकता आणि शौर्याचा पुरावा। गावाची समृद्धी ही त्यांच्या धर्माप्रती असलेल्या अतूट बांधिलकीचे प्रतिबिंब होते।